धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे। दिवस आणि रात्री मोठ्या प्रमाणावर रेतीने भरलेले टिप्पर रस्त्यावरून बिनधास्तपणे चालवत असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे। मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या काही वाहनांवर नंबर प्लेट नसल्याचेही निदर्शनास आले आहे। त्यामुळे या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे। 2 मे 2026 रोजी विटाई गावाजवळ एक रेतीने भरलेला टिप्पर नागरिकांनी अडवला। संबंधित वाहन चालकाने गाडीत रेती असल्याचे मान्य केल्याची माहिती आहे। या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला, मात्र त्यावेळी कोणताही कर्मचारी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले। त्यामुळे घटनास्थळी तात्काळ कारवाई झाली नाही। सुमारे 1 तास वाहन थांबवून ठेवण्यात आले होते, मात्र प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने चालक वाहन घेऊन निघून गेला। या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। अवैध वाळू वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि संबंधितांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन जबाबदार व्यक्तींवर योग्य ती कारवाई होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। यावेळी आमचे प्रतिनिधी उमाकांत आहिरराव यांनी गाडी मालक व तहसीलदार यांच्यासोबत भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया घेतली। बघूयात। उमाकांत अडचण अशी आमचे सगळे लोक बाहेर आहेत। त्याच्याकडे पावती वगैरे नाही का? त्याच्याकडे पावती आहे, स्वतः ड्रायव्हर कबूल करतोय ओव्हरलोड गाडी। पण पावती आहे ना? पावती आहे का रे भाऊ? हा, पावती आहे का? गाडीला मागे नंबर नाही आहे, पुढे नंबर नाही। तिकडून विटाई मार्गे म्हणजे तिकडे मालेगाव वगैरे चालली का? हा, एक काम कर, तुझा नंबर घे, ते आम्ही सापडले का लोकेशन नुसार हे करून घेतो। नाही ना सर, इथं थांबवलेली आहे ना, बरेच आम्ही 10-20 लोक आहेत। बरं, आता आमचे लोक नेमके सगळ्यांना फोन इथं लावतो तुमचा नेमके बाहेर. कोतवाल असेल ना, कोतवाल गावाचा? कुठला बेडला? हा, बेडचा, विटाईचा। बघतो विचार. हो, थोडं लवकर करा, कारण काय असतं सर, मग त्यांचे आले का मग ते दादागिरी येते, मग 112ला कॉल. आमचा तोच प्रॉब्लेम आहे, तो बेड तलाठी आमचा नेमका राहतो शिंदखेड्याला, हा, त्याचा फोन नाही लागू राहिला। मग सर्कल वगैरे कोणी नाही, पण आपल्याला ती जरी पळून गाडी जरी गेली ना तर तिचं लोकेशन काढता काय येतं. नाही, तुम्हाला काढता येईल, पण आता ओव्हरलोड, उद्या तुम्हाला ओव्हरलोड कसं समजणार? तुम्ही फक्त याच्यावर घेणार ना सर, की तिथं रॉयल्टी वगैरे होतं, बस विषय संपला। पण मग ओव्हरलोड आहे, ड्रायव्हर कबूल करतोय सर। हा, ठीक आहे, करतो मी काय ते। बोला ना, काय पाहिजे तुम्हाला? कशाचं? गाडी अडवली तुम्ही? हा हा हा, काय पाहिजे असं? काहीच पाहिजे नाही आम्हाला। काय पाहिजे म्हणजे असं कसं काय? नाही, तुम्ही गाडी अडवली म्हणून विचारतोय। गाडी थांबवली आहे दादा, ओव्हरलोड दिसली म्हणून हो थांबवली। हो, ओव्हरलोड आहे। हा, हो, काय? ओव्हरलोड आहे का? हो, हा, मग मी तेच पहिले विचारत होतो ना तुम्हाला, मी कशाला तहसीलदार साहेबांना लावला असता मग? लावा ना तुम्ही, काय अडचण नाही मग। हो का? हो, चालेल चालेल। तुम्ही बोलून घ्या, मी आलो। हो हो हो।